नमस्कार, मी प्रशांत कदम. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना 1 वर्षासाठी सोनं खरेदी करू नका, सोबत विदेश प्रवास करू नका, इथपासून ते सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करा, जेणेकरून पेट्रोल, डिझेलच्या आपल्या खर्चावरती थोडीशी मर्यादा येईल, अशा पद्धतीचं एक मोठं आवाहन केलेलं आहे आणि 6-7 पॉइंट्स त्याच्यामध्ये आहेत. ज्यावेळी देशाचे पंतप्रधान अशा पद्धतीनं आवाहन करतात, तेव्हा त्याच्यामध्ये एक प्रकारे त्यांच्या अपयशाची कबुली पण ते देतायत का? एक फार मोठं आर्थिक संकट जागतिक युद्धाच्या पार्श्वभूमीवरती आपल्या देशावरती घोंघावत आहे का? या सगळ्याची चर्चा चालू आहे. त्याच्याबद्दल काही राजकीय आरोप-प्रत्यारोप तर आपण आपल्या आजूबाजूला बघतो आहोतच. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मुळात हे जे संकट आहे याच्या पाठीमागं काय दडलेलं आहे? आपली काही धोरणं जी आहेत ती कायमस्वरूपी आपल्याला बदलण्याची गरज आहे का? या सगळ्याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणं आवश्यक आहे आणि म्हणून आता माझ्यासोबत आहेत कॉम्रेड अजित अभ्यंकर, अर्थविषयक नमस्कार. घडामोडींचे अभ्यासक आणि नेहमीप्रमाणे आज आणखी एका विषयाची सखोल चर्चा मुद्द्यांसहित करण्यासाठी आपण त्यांना आमंत्रित केलेलं आहे. सर, एकतर 5 राज्यांच्या निवडणुका चालू होत्या. तोपर्यंत अगदी जोशामध्ये सगळा प्रचार चालू होता. त्याच्यानंतर पंतप्रधान हैदराबादमधल्या एका रॅलीमध्ये अचानक पद्धतीनं हे आवाहन करतात आणि गेल्या 2 दिवसापासून त्या सगळ्याबद्दल एकापाठोपाठ एक घडामोडी घडताना दिसतात. म्हणजे काल परवा त्यांनी सोनं खरेदी करू नका हे सांगितलं. आज आपण बघतोय की सोन्याच्या आयात करावरती सुद्धा मोठी वाढ झाली आहे. 6% वरनं 15% इम्पोर्ट ड्युटी जी आहे ती लावण्यात आलेली आहे. तर काल परवापर्यंत जे संकट आहे असं वाटत नव्हतं. आपण त्याच्याबद्दल बेफिकीर आहे असं वाटत होतं. अचानकपणे इतकं मोठं संकट गेल्या 2-3 दिवसामध्ये आहे, याच्याबद्दल स्वतः पंतप्रधान बोलू लागलेले आहेत. काय तुमची प्रतिक्रिया? काय आहे की नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार, अमित शहा आणि त्यांचे सगळेच जे काय मंडळी आहेत, अंधभक्त आहेत सगळे, हे कुठलंही विधान हे वस्तुनिष्ठ पद्धतीनं थेट असं करत नाहीत. त्याच्यामागे काहीतरी अजेंडा, काहीतरी एक दुसराच काहीतरी कार्यक्रम, काहीतरी लपवाछपवी अशी असते. त्याच्यामुळे आता 28 फेब्रुवारीला युद्ध सुरू झालं. त्याच्यानंतर होर्मुझ जर बंद असेल तर त्याचा परिणाम हा इंधन पुरवठ्यावरती होणार, गॅसच्या पुरवठ्यावरती होणार. ही गोष्ट एका मर्यादेपर्यंत सगळेच लोक समजू शकतात, सगळं जग समजू शकतं. परंतु हे जर विरोधक जेव्हा बोलले की बाबा गॅसचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, इथं पुरवठा होत नाहीये, तर त्यांना म्हणायचं की तुम्ही अफवा पसरवताय, तुम्ही खोटं बोलताय, तुम्ही देशविरोधी आहात. आणि मग त्यांच्या नेहमीच्या जो त्यांचा बेचा जो पाढा असतो तो 20 पर्यंत पुढे न्यायचा, शेवटी तुम्ही देशद्रोही आहात कारण तुम्ही मोदींच्या कुठल्याही याच्यावरती टीका करता. बरोबर. इथपर्यंत सगळे हे बोलत होते 28 फेब्रुवारी पासून, कारण निवडणुका चालू होत्या. आता निवडणुकांच्या मध्ये आम्हाला सतत कायम आम्ही यशस्वीच असतो कुठल्याही आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, जागतिक, वैश्विक पातळीवरती हे दर्शवायचं. आणि आता जेव्हा निवडणुका संपल्या, त्याचे जे काय निकाल जसे काय लागायचे ते लागले, आता त्यांनी सत्य काय आहे सांगायला सुरुवात केली. म्हणजे यामुळे होतं काय की लांडगा आला रे आला याचा जसा एक परिणाम असतो, तसं लांडगा कुठेही अस्तित्वात नाही जंगलामध्ये असं म्हणल्यानंतर आणि एकदम आपल्या घरातच लांडगा आलेला आहे असं जर कोणी सांगायला लागला तर एक्झॅक्टली, तर त्याच्या हेतूबद्दल शंका निर्माण होते. त्याच्यामुळे आज जी काय प्रतिक्रिया येते आहे लोकांची की बाबा हे काय बोलतायत नेमकं, कालपर्यंत तरी वेगळं सांगत होते, तेव्हा हे त्यांच्या एकंदर ते सगळं त्यांचं राजकीय चारित्र्य जे आहे संघ परिवाराचं, ते राजकीय चरित्र बेसिकली खोटं बोलण्याचं असल्यामुळे ही शंका निर्माण होती. परंतु मला असं वाटतं तरीही ते देशाचे पंतप्रधान आहेत, आंतरराष्ट्रीय परिस्थिती काहीतरी आहे, ती वास्तव आहे. तेव्हा हे जरी मध्ये खोटे बोलणारी एजन्सी जरी काही असली तरी मला असं वाटतं की त्याच्या पलीकडे जाऊन आपण वास्तव काय आहे, आंतरराष्ट्रीय वास्तव काय आहे आणि भारताचं धोरण योग्य आहे का अयोग्य आहे, म्हणजे आत्ताच नाही पूर्वीचं सुद्धा, सध्याचं सुद्धा, पुढे काय करायला पाहिजे, याची एका व्यापक एक नागरिक आणि एक देशभक्त म्हणून आपण चर्चा करूया. केवळ मोदी काय म्हणले याला प्रतिक्रिया देणं हे इतका हा छोटा विषय असं मला वाटत नाही. बरोबर. त्याच दृष्टीने पहिला प्रश्न हा आहे की जे काही त्यांनी उपाय सांगितलेले आहेत, जे आवाहन केलेलं आहे देशवासियांना, त्या सगळ्या आवाहनांच्या पाठीमागे हे दिसतंय की विदेशी चलन जे आहे
त्याच्यावरचा जो आपला ताण आहे म्हणजे रुपयाची जी घसरण चाललेली आहे त्या दृष्टीनं सुद्धा म्हणजे ते वाचवण्यासाठी कदाचित ही सगळी कारणं किंवा आवाहनं केली गेलेली आहेत. तर या उपायांमधून आपण ते किती वाचवू शकणार आहोत त्याच्याबद्दल काही आकडेवारी थोडक्यात सांगू शकाल? आता हे बघा, आपण एक लक्षात घेऊया पहिल्यांदा, की परकीय चलनाची समस्या ही देशासमोर येत चाललेली आहे आणि याचं कारण केवळ युद्ध नाहीये. हो, युद्धामुळे ती परकीय चलनाची समस्या वाढणार आहे हे अगदी स्वाभाविक आहे. बरोबर. परंतु ती दोन प्रकारे वाढत चाललेली आहे आणि त्याचं कारण केवळ युद्ध नाही. तर हा खूप आकडेवारी देऊन मी हा विषय सांगू शकतो, परंतु शेवटी बरं, त्याची काय बरं. मर्यादा आहे. मी थोडक्यात हं, एवढंच सांगेन, की भारतामध्ये स्टॉक मार्केटवरती पार्किंग करण्यासाठी आणि एक हं, दिवसातले 2 दिवसातले नफे मिळवण्यासाठी म्हणून ज्या काही कंपन्या हं, तात्कालिक 2, 4, 8 दिवसाची गुंतवणूक करतात, त्या गुंतवणुकीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये घट होते आहे. किंबहुना आता 25-26 वर्ष तुम्ही काढलं आणि खास करून आता 26 कॅलेंडर इयर जर काढलं तर निगेटिव्ह परकीय गुंतवणूक ज्याला म्हणतो, म्हणजे परकीय गुंतवणूक न येता देशातून बाहेर विड्रॉल ऑफ इन्व्हेस्टमेंट हा प्रकार सुरू झालेला आहे. हं, त्याच्यामुळे भारतामध्ये परकीय चलन येतं कुठून, तर भारताची निर्यात ही आयातीपेक्षा खूप कमी आहे. परदेशातून जे लोक पैसे पाठवतात, आपले नागरिक आहेत, कामगार आहेत, आपले नातेवाईक आहेत, ते लोक जे पैसे पाठवतात त्याला रेमिटन्सेस म्हणतात. त्या रेमिटन्सेसमुळे एक तर आपल्याला थोडासा आधार मिळतो, पण हं, तरीही त्याच्यामध्ये करंट अकाउंट ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये डेफिसिट तयार होतच तरी सुद्धा. त्याचं कारण हं, सोनं हं. आहे, त्याच्याकडे आपण नंतर येऊ. बरं. त्याच्या पलीकडं मग काय होतं, की स्टॉक मार्केटवरती मोठ्या प्रमाणामध्ये जुगारच म्हणतो मी त्याला, इंट्राडे मार्केटिंग करण्यासाठी मोठ्या प्रमाणात परकीय कंपन्या पैसे गुंतवतात आणि मग हं, हं, त्याचा एक परकीय चलनाचा साठा तयार होतो. ते हं, आपलं परकीय चलन नाही, ते कधीही कबुतरं बसतात ना कुठे दाणे खायला आलेली, ते हं, फाडदिशी हं. उडून जातात, कुठेही उडून जाऊ बरोबर. शकते, तुमच्या घरट्यातली कबूतर नव्हे. हो. तसं परकीय चलन आता उडून चाललेलं आहे आणि अगदी, म्हणून अगदी. आता परकीय चलनाची समस्या आलेली आहे. त्याचं कारण केवळ युद्ध हे नाही. दुसरं बरोबर. परकीय चलनाची समस्या म्हणजे अर्थातच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती वाढत आहेत. त्याचं हं, पेमेंट आपल्याला त्याला करावं लागते. वाहतुकीचा खर्च वाढतोय आणि निर्यात बरोबर. मुळातच कमी आयातीपेक्षा आणि हं, त्याच्यात पुन्हा निर्यात जिथं करायची तिथ्या हं. मोठ्या समस्या असल्यामुळे, पुन्हा त्याच्यात वाहतुकीच्या समस्या असल्यामुळे निर्यात ही कमी होणार आणि होते आहे. बरोबर. या दोन्ही कारणामुळे आपण कात्रीत आहोत, म्हणून परकीय चलनाची समस्या ही निर्माण ओके. झालेली आहे आणि ती येत्या काळामध्ये वाढणार आहे. बरं. पण हे निवडणुकीच्या पूर्वी निर्मला सीतारामन यांना माहिती नव्हतं. नरेंद्र मोदींना तर माहिती असण्याचा प्रश्न नाही. अंधभक्तांना तर माहिती करून घेण्याची गरजच नाहीये. तेव्हा त्यांच्या करेक्ट. बाबतीत बोलायलाच नको. आता त्यांना ते माहिती झालंय म्हणून ते त्या आता बोलतायत. निवडणुकीच्या काळामध्ये ज्यावेळी बातम्या येत होत्या, की हं. इंधनाचे दर वाढू शकतात वगैरे, वगैरे, तर त्याच्यावरती लगेच तातडीनं स्पष्टीकरण दिलं जात होतं, की असं हां, काही ते असं नाहीये आणि काही नाहीये. पुरेसा साठा बरोबर. आहे. पुरेसा साठा आहे हे त्यावेळी खूप नाही, नाही, बरोबर आहे आत्मविश्वासाचं ना. तो पुरेसा साठा म्हणजे काय लक्षात घे प्रशांत. हं, हा आपण मिळवलेल्या परकीय चलनाचा साठा नाहीये. हं, हं, निर्यातीमधून कमावलेल्या परकीय चलनाचा साठा नाहीये हं, हं. किंवा रेमिटन्सेस मधून काहीतरी खूप राहिलंय म्हणून परकीय चलनाचा साठा नाहीये. जे स्टॉक मार्केटवरती गुंतवणूक करण्यासाठी म्हणजे इंट्राडे प्रॉफिट मिळवण्यासाठी जे तात्कालिक फंड्स येतात ते कधीही उडून जाऊ शकतात, कारण ते त्यांच्याच मालकीचे असतात. बरोबर, बरोबर. त्याचा तो आहे त्याला साठा म्हणतात. हं, हं, म्हणजे हं. भारताकडे बरोबर, चायनासारखं परकीय चलन नाहीये. ते आपण बरोबर, कुठेही काही त्याचं गुंतवू शकतो. म्हणजे बरोबर. हा बेसिक डिफरन्स आहे हा. बरोबर, बरोबर. पण म्हणजे आता जेव्हा अशा पद्धतीचं आवाहन केलं गेलेलं आहे आणि म्हणजे पंतप्रधान असं सांगतायत, की देशभक्ती ही खाद्यतेल कमी खाण्यामध्ये पण आहे. अशा पद्धतीने आता देशभक्ती दाखवण्याची अपेक्षा केली जाते. पण याच्यामध्ये एक दिसतंय सर, की आर्थिक राष्ट्रवाद जेव्हा आता हा हं, समोर येतोय, त्याची हं, अपेक्षा म्हणजे हा अ, अ, राष्ट्रवाद जो आहे इकॉनॉमिकल, तो हं. गरिबांनी जास्त दाखवण्याची गरज किंवा त्यांच्याकडनं जास्त अपेक्षा केल्या जात आहेत का? कारण तुम्हाला माहिती आहे म्हणजे सोन्यासाठी सुद्धा म्हणजे सोनं खरेदी करताना गरिबांची त्याच्या पाठीमागची भावना आणि श्रीमंतांची याच्यामध्ये किती मोठा फरक आहे. म्हणजे आपल्या सुरक्षिततेसाठी काहीतरी तरतूद म्हणून सोनं खरेदी करण्याकडे गरिबांचा ओढा असतो. श्रीमंतांची चेन असते. म्हणजे अगदी आता मेट गालामध्ये ईशा अंबानीची जी साडी होती, 200 कोटींची काहीतरी साडी होती, ती त्याच्यावरती सोन्याचे धागे विणलेले होते वगैरे, वगैरे. तर हं. याच्याकडे कसं बघायचं? हा आर्थिक राष्ट्रवाद गरिबांनीच दाखवायचा आहे का?
नाही, आर्थिक राष्ट्रवाद मुळामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा भूमिका घेऊया की जर एका राष्ट्रहिताच्या म्हणजे जनतेच्या सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टीने, कारण राष्ट्र असं काय अमूर्त नसतं, सर्वसामान्य जे कामगार शेतकरी मध्यमवर्गीय आहेत त्यांच्या हिताच्या दृष्टीने जी काय आर्थिक धोरणं राबवली जातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर, त्याला जर आर्थिक राष्ट्रवाद म्हणायचा असेल तर मी त्याच्या अजिबात विरोधात नाही. योग्य धोरण राहील जर ही चौकट आणि उद्दिष्ट अगदी स्पष्ट आणि क्लिअर असतील तर, सत्य असतील तर. परंतु आता मोदी सरकारने जे आवाहन केलेलं आहे त्या आव्हानामधले काही मुद्दे याच्याशी सुसंगत म्हणजे वाचले तर दिसतात, परंतु ते आत्ताच त्यांना सुचलेत आणि ते तात्कालिक आहेत. त्याचं धोरणामध्ये त्याची जी धोरण समस्या आहे त्यातली, त्या धोरण समस्येला ते हात घालत नाहीयेत. हा मुख्य प्रश्न आहे आणि त्याची मी काही तुम्हाला नेमकी उदाहरणं देऊन सांगतो. आता पहिलं आपण उदाहरण घेऊया ते सोन्याचं. आता सोन्याच्या आयातीबद्दल चिदंबरम यांच्यापासून खरं म्हणजे हा प्रश्न भारतामध्ये 70-75 वर्ष म्हणजे स्वातंत्र्याची जी झाली तेव्हापासून सोन्याची आयात आणि सोनं ही आपली एक डोकेदुखी आहे. याचं कारण भारतामध्ये सोन्याची निर्मिती अत्यल्प होते आणि सध्या तर ती इतकी नगण्य म्हणजे नाहीच जवळजवळ. म्हणजे अगदी समजा जेवढं आता आयात आपण करतोय सध्या, आता या वर्षी जर पाहिलं आपण 25-26 मध्ये, तर आपण 71 टन सोनं आयात केलं. 71 अब्ज डॉलर 71 अब्ज डॉलरचं आपण हे आयात केलं. 721 टन आपण सोनं आयात केलं. 721 टन म्हणजे गुणिले 1000 म्हणजे 7,21,000 किलो. साधारण सरासरी जर काढली तुम्ही गेल्या 10 वर्षाची तर 800 टन आपण सोनं दरवर्षी साधारण आयात करतो. ही सरासरी आहे साधारण गेल्या 10 वर्षाची. त्याच्या आधी काढला तर थोडी संख्या टनेज कमी असेल, परंतु समस्या काय आहे तर त्याच्यामध्ये जर तुम्ही म्हणाल की हे आयात झालं तर भारतामध्ये किती तयार होतं, 1000 टन सुद्धा होत नाही लक्षात, जेमतेम तेवढंच होतं. म्हणजे तेव्हा भारतामध्ये सोन्याच्या खाणी या ऑलमोस्ट बंद झालेल्या आहेत. नवीन खाणी आपल्याला उपलब्ध नाहीत. आणि ही आयात आपण जास्त कुठून करतो, म्हणजे आफ्रिकेतून की नाही? हा UAE मधनं करतो आपण, स्वित्झर्लंड मधनं करतो किंवा ह्याच्यामधनं करतो, आपल्या साऊथ आफ्रिकेमधनं करतो. ओके. आता ती कुठनं करतो हा तुलनेने कमी महत्वाचा मुद्दा आहे, परंतु सोन्याची आयात करतो आणि ती सोन्याच्या आयातीचे काय परिणाम आहेत ते लक्षात घ्या. तर सोन्याची आयात ही कशासाठी केली जाते हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. सोनं आपल्याला का लागतं, प्रचंड मागणी आहे सोन्याची. एक पहिल्यांदा भरम डोक्यातनं काढून टाका की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे सोन्याचे साठे आहेत आणि त्याच्या आधारे भारतीय चलन इश्यू केलं जातं असं नाही. भारतामध्ये जे चलन इश्यू केलं जातं आपल्या नोटा, त्याचा बेस ऍसेट जे आहेत त्या फक्त त्यातल्या 6% फक्त सोन्याच्या रूपामध्ये आहेत. 6% म्हणजे 100 आपले जर करन्सी इश्यूड असेल तर त्याच्या अगेन्स्ट ज्या काय ऍसेट्स रिझर्व्ह बँकेला बाळगाव्या लागतात त्याच्यापैकी सोनं किती असेल तर 6% आहे. हे पहिली गोष्ट हे लक्षात घ्या. सोनं रिझर्व्ह बँकेला आयात करावं लागत नाही तेव्हा तो अजिबात मुद्दा नाही. मग दुसरा मुद्दा, सोनं कोणाला आयात करायला लागतं, मग आम्हाला लग्नामध्ये काहीतरी स्त्रीधन द्यायला लागतं किंवा काय मंगळसूत्र काय, त्याच्यासाठी सोनं निश्चितपणे लागणार, बरोबर आहे. पण ह्यातलं बरंचसं सोनं हे पिढीजात येत असतं. म्हणजे संस्कार म्हणून किंवा कुटुंब परंपरा म्हणून, रूढी म्हणून हा जो काही सोन्याचा जो भाग आहे तो आपल्या परंपरेचा संस्कृतीचा भाग आहे आणि त्याचा मी आदर करतो. परंतु त्याच्यासाठी लागणारं सोनं हे एकतर वंश परंपरेने येत असतं, त्यातलं खूप सोनं. मी सामान्यांच्या बद्दल बोलतोय. आपण सामान्य, तुम्हाला गरीब म्हणलास, मी सामान्य गरीब मध्यमवर्गीयांच्या बद्दल बोलतो. ते तर जे काय असतं ते वंश परंपरेने त्याच्यात थोडीशी भर घातली जाते. त्याच्यासाठी लागणारं सोनं हे तुलनेने अतिशय कमी क्वांटिटीचं आहे. मग हे 800 टन सोनं नेमकं येतं, त्यातला हा जर काही भाग बाजूला सोडला तर उरलेलं नेमकं सोनं हे कशासाठी येतं हे नीट तपासून पाहायला पाहिजे. आणि सरकारचं त्याच्याबद्दलचं मोदी सरकारचं धोरण काय आहे ते पहिलं सांगतो आणि मग थोडं इतिहासाचं, कारण लोकांना मोदी सरकार ऐकायला निश्चित आवडतं. आता तू मगाशी सांगितलंस की सोन्याचा वरचा आयात कर जो आहे तो आजच त्याने, आजचीच बातमी आहे की 6% वरून 15% केला. परंतु तो 6% केव्हा केला होता, 2023-24 मध्ये जर तुम्ही पाहिलात तर सोन्याचा, आता टेबलमध्ये दिसतंय आपल्याला, 2023-24 मध्ये हा कर 15% होता. बरोबर. तो
महान नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारामन यांनी हम्म. हा 15% 6% केला. त्याचा परिणाम काय निवडणुकीचं झाला, वर्ष असल्यामुळे केला का? कशा करता केला त्यांचं त्यांना माहिती. त्याचं हा जर तुम्ही पाहिलं तर 45 अब्ज हा डॉलर्सची जी आपण सोन्याची आयात करत होतो ती हो वाढली 58 अब्ज डॉलर्स पर्यंत. बरोबर. हा आयात कर कमी केला. त्याच्यानंतर तो 6%च होता 25-26, कारण कालच आता तो बदललाय. म्हणजे हो हो 12 मे पर्यंत तेवढाच होता. म्हणजे बरोबर. 25-26 या सर्व वर्षामध्ये तो 6%च आहे. कारण म्हणजे तो मध्ये एकदा 5% पण केला होता फेब्रुवारीमध्ये, हेही सांगतो. बर बर किती झाली आता आयात? 71 अब्ज डॉलर्सची झाली. बरोबर. त्यानेच कमी झालेलं दिसतंय आपल्याला एका वर्षामध्ये, कारण सोन्याची किंमत आता 1.5 लाख रुपये 10 हो ग्रॅमला एवढी गेलेली आहे. पण बरोबर लोक थांबले नाहीयेत. तरी सुद्धा लोक हो. आता हे लोक कोण आहेत मग? 1.5 लाख हम्म. रुपये लक्षात घे प्रशांत, 1.5 हम्म. लाख रुपये तोळा सोनं घेऊन आमचा कामगार, आमचा मध्यमवर्गीय हा नाही नाही तरी आम्हाला 10 तोळे घालायचे ते आमच्या सुनेच्या अंगावरती, असं म्हणेल का? असं म्हणतो का? नाहीच. तरीही मागणी वाढते. 58 अब्ज डॉलर्स वरून 71 अब्ज डॉलर्स पर्यंत जाते. हे 13 अब्ज डॉलर तरी आमचे घ्या आणि आम्हाला सोनं द्या. हे कोण म्हणतं? हे कोण आहे ते जे लोक? सांस्कृतिक मंगळसूत्र वगैरे करण्यासाठी जे लोक नव्हे ते सामान्य गरीब आहेत. त्यांच्या घरात आपापसात सोनं फिरतं. ते बरोबर. नाही येते. मग हम्म. कोण आहेत? तर ज्यांच्याकडे प्रचंड काळा पैसा आहे, हम्म. जे प्रचंड भ्रष्टाचार करूनच पैसे मिळवतात, ज्यांना बरोबर. पैसा कुठं ठेवायचा, एक तर रिअल इस्टेटमध्ये घालतात, पण त्याला काही मर्यादा आहेत, कारण कुठेतरी ट्रेस होण्याची शक्यता आहे. सोनं ही एक अशी गोष्ट आहे की वेगवेगळ्या पद्धतीनं, वेगवेगळ्या नावाने ही सोन्याची आयात करायची आणि आपला काळा पैसा, भ्रष्टाचाराचा पैसा हा त्याच्यात वळवायचा. मी तर आता सध्या असं ऐकून आहे की करप्शनसाठी जे मोठमोठ्या रकमा घेतल्या जातात, मोठमोठी कॉन्ट्रॅक्ट जी हजारो कोटीची दिली जातात, त्यावेळेला पैसे हे रोख तर कोणीच घेत नाही, तिसऱ्या चौथ्या पाचव्या देशात घेतात किंवा चक्क सोनं घेतात. त्या अशा विविध कारणांसाठी या समाजातल्या उच्च आणि भ्रष्ट वर्गाला, धनिक वर्गाला हे सोन्याचे बार्स लागतात, सोन्याची बिस्किटं ठेवायला लागतात. त्याच्यासाठीचं हे सोनं आहे. हे सोन्याची आयात. आणि हा दुसरं एक कारण आहे. तुम्ही जेव्हा सोन्याची आयात, आता हे जर पाहिलं आपण, हे जर तुम्ही 2 वर्ष मागे गेला, सगळं टेबल इथं दाखवणं शक्य नाही, 19-20-21 मध्ये जर गेला तर तुम्हाला असं दिसेल 1057 कोटी टन आपण सोनं आयात केलेलं आहे. 1000 टनाच्या पुढे गेलेलो होतो त्याच्या आधी 2 वर्ष. बर बर. म्हणजे सरासरी मी 800 टन सांगितली, ती 800 टनाची सरासरी या कारणामुळे येते. त्याच्यामुळे सोनं हे सामान्यांसाठी नाहीये. आणि हे सोनं मुळे काय होतं तर आपण लक्षात घ्या, इथं म्हणजे चौथा जो उजवीकडून सगळ्यात शेवटचा जो कॉलम आहे, सोन्याच्या आयातीचं एकूण आयातीशी असलेलं प्रमाण. म्हणजे भारताची सगळी आयात तुम्ही एकत्र करा, म्हणजे क्रूड घ्या, मशिनरी घ्या, शेतीतला काय अजून माल काय तुम्हाला जे लागतं ते सगळं सगळं एकत्र करा, टोटल इम्पोर्ट बिल ऑफ इंडिया. तर त्याच्यापैकी साधारणपणे 8%, आता इथं 6.7, 7.9, 9.3 वाढत चालली आहे टक्केवारी. म्हणजे एकूण आयातीमध्ये सोन्याची टक्केवारी वाढत चालली आहे. आणि इकडं आम्ही आयात कर कमी केला. आणि हे सरकार काय सांगतंय आम्हाला की सोनं घेऊ नका, कारण त्याची आयात करावी लागते, आणि तुम्ही त्याचे आयात कर कमी करताय. खरंय खरंय. म्हणजे या टेबल मधून सरकारचं नेमकं म्हणजे त्यांच्या धोरणांचा पर्दाफाश जो आहे तो करण्यासाठी केवळ हा एक टेबल पुरेसा आहे. अर्थ आहे हा स्पष्टपणे. आणि याच्यामुळे हा जेव्हा आरडाओरडा झाला, आमच्यासारखे लोक जेव्हा बोलले गेल्या 2-3 दिवसामध्ये, तेव्हा मग आपल्या देशाच्या अर्थमंत्री त्या बोलल्यात की मला माहित नाही, पण कोणीतरी कुठेतरी एखादा फायनान्स सेक्रेटरी वगैरे जागा झाला असेल, त्याला काहीतरी तोंड आलं असेल बोलायला, तो म्हणला हो साहेब त्याचा आयात कर वाढवा, म्हणून त्यांनी वाढवला. आता ही वस्तुस्थिती आहे. आता सोन्यावरती नियंत्रण करणं, आता माझं मत याच्याबद्दलचं सांगतो. हा काळा पैसा साठवण्याचा हा एक मार्ग आहे. हे काळ्या पैशासाठीच सोनं येतं, दुसरं एवढं सोनं येण्याचं काही कारण नाही. हे सोन्यामुळे तोटा काय होतो, हा परकीय चलनाचा फक्त प्रश्न नाहीये. भारताची आयात आणि निर्यात याच्यामधली जी गॅप आहे, ती गॅप या सोन्यामुळे प्रचंड वाढते. म्हणजे आयात प्रचंड वाढते. जर हे सोनं 1 वर्ष आयात झालं नाही तर आपण आयात निर्यातीमध्ये सरप्लस राहू. आपल्याकडे परकीय चलन आपण मिळवलेलं शिल्लक राहील. बरोबर. आणि मग आपल्याला परकीय चलन कसंही करून साठा मिळवायचा,
मगासपासून हम्म, शब्द काय वापरतात लक्षात, साठा. हम्म, साठा म्हणजे काय, कुठूनही गोळा करा पण साठा. हम्म, त्याच्यासाठी अनेक तडजोडी कराव्या लागतात. त्या स्टॉक बरोबर. मार्केटवरती जे दिसतात ना परदेशी गुंतवणूक येते, ही सगळी परदेशी नसते. ही हम्म, भारतीयांनी राऊंड ट्रिप करून जे पैसे बाहेर पाठवलेले असतात, तेच बरोबर. पैसे वेगळे कपडे घालून येतात. हम्म, त्याच्यासाठी अनेक सवलती, अनेक कॅपिटल गेन्स टॅक्स मध्ये सवलती, अनेक प्रकारच्या सवलती दिल्या जातात. का? तर तो साठा आपल्याकडे राहावा, त्यांनी उडून जाऊ नये. कबूतर इथं दाणे वेचत राहावे त्यांनी. आमच्या खरंय दारात खरंय. कबूतर दिसली पाहिजेत. म्हणून बरोबर. इथं मोठी कुठली पावलं वाजवू नका, बाळ झोपलं आहे, हम्म, आवाज करू नका, हे हम्म, आहे. आणि बरोबर. त्याच्यामुळे तडजोडी कराव्या लागतात. म्हणजे हम्म, सोन्याच्या आयातीमुळे हा भाग होतो. कोणी म्हणजे दुसऱ्या कुठल्या जे आयातीमुळे होत असेल नाही, बरोबर आहे, पण सोन्याच्या आयातीचा देशाला काही उपयोग नाही. हम्म, सोन्याच्या खरंय. मध्ये गुंतवणूक. म्हणजे एक फरक दिसतोय, म्हणजे की ऑइलची आयात समजा आपल्याला नाईलाजानं करावीच लागणार आहे, म्हणजे करावीच त्याच्यावरती लागते. जर सगळं चालतं तर म्हणजे त्याला बरोबर. आपण काय टाळू शकत नाहीये. बरं, आपल्याकडे ते ऑब्विसली. म्हणजे प्रोडक्शन पण फार कमी आहे, तर त्या अर्थानं ती किमान आपण असं म्हणता येईल की ती आपली मजबुरी आहे. सोन्याच्या बाबतीत बरोबर. मात्र ते नाहीये. आणि सोन्याच्या नाही. बाबतीत हे कायमस्वरूपी करण्याची सरकारला संधी आहे, किंबहुना त्यांनी ते केलं पाहिजे. पण ते एक्झॅक्टली, एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. कारण सोनं का वाईट आहे, कारण बरेच लोक असं बोलत असताना उलटे सुलटे कॉमेंट करतात. एक जण असं म्हणाले, शाणे, गुप्त काळापासून सोनं भारतात येत आहे. हे बघा, गुप्त काळापासून जे सोनं येत होतं ना, त्यावेळेस सोनं हाच पैसा होता. हा, भारताची उत्तम दर्जाच्या वस्तूंची निर्यात भारतातनं होत होती. भारतातला माल हा परदेशामध्ये, पाश्चात्य जे देश आहेत त्यांच्यापासून आशियामध्ये इतरत्र अतिशय म्हणजे काय म्हणतो ना, आदराने आणि हाय व्हॅल्यू देऊन हा मागणी त्याला होती. त्याच्यामुळे इथून जो माल जायचा त्याच्या बदल्यात जे पैसे यायचे ते सोने म्हणून, सोन्याच्या नाण्यात यायचे, म्हणजे सोनंच यायचं, चांदी बरोबर. यायची. त्याच्यामुळे सोनं भारतात आयात बियात, त्याला आयात म्हणत नाहीत. आज आपण आयात करतो म्हणजे काय करतो, डॉलर देतो आणि सोनं घेतो. म्हणजे हम्म, याच्या इतकं बिंडोकपणा तर जगात कुठलाही नसेल. की बरोबर बरोबर. तुमच्याकडे परकीय चलन नाही मुळामध्ये, त्याच्यासाठी तुम्हाला पाय धरावे लागतात लोकांचे. आणि ते डॉलर जे मिळतात ते घालवायचे आणि या काळा पैसा आणि सोन्याची पाहिजे. धनिकांच्यासाठी सोनं आयात करायचं. हम्म, सोनं जर सोनं म्हणजे सोन्यामध्ये बचत होते. हम्म, सोन्यामध्ये बचत तुम्ही होते, पण ती बचत डेड इन्व्हेस्टमेंट आहे. हो, हीच बचत तर तुम्ही कंपन्यांचे शेअर्स घेतलेत, म्हणजे मी बरोबर. जुगारी पद्धतीने नाही, खरोखर गुंतवणूक केली, काही उद्योग व्यापारात घेतले, काही हम्म, मशिनरी खरेदी केली, तर त्याच्यामधून नवीन रोजगार तयार होतो. तो वाढत हम्म, जातो, म्हणजे ह्याचा त्याला, त्याचा त्याला, असं त्याला कॅस्केडिंग किंवा बरोबर. मल्टिप्लायर इफेक्ट म्हणतात, तसा तो होत जातो. हम्म, पण म्हणलं, हम्म. असं कसं म्हणता तुम्ही, सोन्यामध्ये जे कारागीर आहेत त्यांचा पण रोजगार आहे, बरोबर आहे, हा, त्यांचा पण रोजगार एक्झॅक्टली. मी आता त्याच प्रश्नाकडे येणार आहे. होतो, की म्हणजे एक्झॅक्टली. ही जी इंडस्ट्री आहे त्या इंडस्ट्रीचं नेमकं काय होणार जर तुम्ही अपील करताय असं तेच तर. तेच मी मगाशी सांगितलं, की सोन्याचे दागिने करण्यासाठी हम्म, कारागीर कशा करता लागतात. सोन्याची बिस्किट एकमेकांवरती ठेवून रात्री जहाजातनं स्मगलिंग करण्यासाठी कारागीर लागत नाहीत. खरंय खरंय खरंय. कारागीर लागतात सोनं जे असतं त्याचे दागिने करण्यासाठी, किंवा पूर्वीचे दागिने नवीन दागिन्यात रूपांतर नवीन. करण्यासाठी. तुम्ही बरोबर जर सोन्याच्या दुकानात जाऊन विचारलं तर जे गरीब आणि मध्यमवर्गीय ग्राहक असतात त्यांच्यामध्ये नवीन सोनं खरेदी तुलनेने कमी असते. बरोबर ते जुने दागिने हे सासूचे सुनेला जातात, याचे त्याला जातात, आणि बरोबर. थोडीशी ऍड करून त्याच्यात 4 तोळे घाला आणि मग आता याचा हम्म, असा दागिना करा. हे साधारण बायकांचे जे काय व्यवहार असतात ते या पद्धतीचे असतात. बरोबर. त्याच्यात कारागिरी असते, त्याच्यात रोजगार आहे. त्या रोजगाराचा प्रश्न नाही, कारण ते किरकोळ सोनं आहे. तो खरंय खरं. मुख्य आज मुद्दाच नाहीये. तनिष्कची एक ऍड पण आलेली आहे न्यूजपेपरमध्ये आणि हा, त्याच्यामध्ये हेच म्हटलेलं आहे, की तुमचे जुने दागिने जे आहेत ते हा, हे करून म्हणजे या कठीण काळामध्ये हे करत राहा वगैरे वगैरे असं एक्झॅक्टली. त्यांनी म्हणजे म्हटलं. म्हणून म्हणतो की त्या कारागिरांचा रोजगार हा याच्यामुळे जाईल हम्म, असं नव्हे. पण तरी सुद्धा समजा तो क्षणभर धरा तुम्ही, त्याच्यावर काय परिणाम होईल, तरी सुद्धा मुद्दा असा आहे की सोन्याच्या बद्दलचं धोरण आखताना तेच सोन्यामध्ये जो पैसा आता 7 लाख, मगाशी आता शेवटचा हो आकडा बघा, 6,67,000 कोटी रुपये. हो. हा जर शेवटचा आकडा जर पाहिला आपण 25-26 मधला, हा रुपयामध्ये मी सांगितलेला आहे. आता 6,67,000 कोटी रुपये डेड इन्व्हेस्टमेंट जर देश, ही बचत आहे ना, ती बरोबर बचतीचं रूपांतर भांडवलात झालं तर रोजगार तयार होणार ना. बरोबर बरोबर. बचतीचं रूपांतर भांडवलात न होता एका डेड ऍसेटमध्ये झालं तर अर्थव्यवस्थेला तुम्ही एक प्रकारचा ब्लॉक लावलेला आहे तिथं. आणि ही बरोबर. देशभक्ती नाहीये. हम्म. हा देशाच्या, म्हणजे आता देशद्रोह हा खास त्यांच्यासाठी हो. शब्द आहे, पण मी स्वस्त एवढं नक्की शब्द. म्हणेन की हे देशविरोधी कृत्य आहे, बरोबर. अर्थव्यवस्थेच्या विरोधी जाणारं कृत्य आहे. हम्म. परंतु गेल्या 10 वर्षामध्ये सन्माननीय नरेंद्र मोदी
किंवा सन्माननीय निर्मला सीतारामन यांना याची कल्पना सुद्धा बहुधा बहुधा नव्हती, कारण ते काहीच बोलले नाही त्याच्याबद्दल. उलट उलट हं. 2013 मध्ये ही समस्या 2013 मध्ये होती. काँग्रेस बरं. सरकारने काय फार याचा काय मोठी दखल घेतली होती याच्यातला काही भाग नाही. हं, हं, हं. ही दखल सुरुवातीला घेतली गेली होती, पण त्याच्याकडे आपण नंतर जाऊ. 2013 मध्ये चिदंबरम हे असं बोलले की सोनं कमी खरेदी करा, सोनं खरेदी करू नका. त्यांचे भाषण आहे ते असं म्हणाले की हो, 1 हो. वर्ष जर असं झालं की सोनं खरेदी केलं नाही तर सगळा ट्रान्सफर सीन होईल. हं. तर त्यावेळेला नरेंद्र मोदी हे देशभक्त मुख्यमंत्री होते गुजरातचे, त्यांनी हं. ताबडतोब त्याच्यावरती पिसाळून प्रतिक्रिया दिली. काय सांगतायत? हं, हं, हं. म्हणजे लक्षात घ्या, त्यांना त्या धोरणातलं माझं त्यावेळेला मत होतं की सोन्याची आयात बंदच करायला पाहिजे. बरोबर. सोन्याची आयात हा देशाच्या अर्थव्यवस्थेला लावलेला गळफास आहे. बरोबर. क्लिअर, बरोबर. टेक इट फ्रॉम मी. दुसरं काहीही नाहीये. ही गळती आहे. तुम्ही हं. देशाच्या परकीय चलनाला आणि बचतीचं रूपांतर भांडवलात करण्याची जी आर्थिक प्रक्रिया असते त्याला सरळ सरळ भोग पाडलेला आहे खेळा लावून. तर बरोबर. याला समर्थन करायचं का विरोध करायचा हा प्रश्न आहे. म्हणजे कधी कधी आपण जे म्हणतो हां. संकटात संधी, तसं या निमित्तानं आपल्याला Exactly. या अत्यंत संकटात संधी ज्वलंत आहे. प्रश्नाची म्हणजे जाणीव Exactly. झाली पाहिजे. एक्झॅक्टली. तुम्ही जो टेबल दाखवलाय, मला वाटतं की म्हणजे मराठीमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना इतक्या सोप्या शब्दामध्ये तुम्ही सांगताय म्हणून ह्या गोष्टी कळतायत की धोरणात्मक Exactly. दृष्ट्या नेमकं कुठं सरकार लबाडी करतंय, की अशा पद्धतीनं जर निवडणुकीच्या वर्षामध्ये तुम्ही 15% 6% करता, मग त्याच्यातनं नेमका फायदा कोणाचा झालेला होता, हा पण याच्यामध्ये विचार करण्यासारखा प्रश्न आहे. पण आता आणि नाही थांब प्रशांत, अजून एक फक्त मुद्दा राहिला. हं. सोनं नियंत्रण कायदा देशामध्ये होता, सुवर्ण नियंत्रण कायदा. हो, हो, हो. भारतामध्ये सोन्याची समस्या प्रथमपासून आहे, पहिल्यापासून सांगितलं तुम्हाला. कारण लोकांना खात्री वाटत नाही बचत कुठं, कारण अर्थव्यवस्थेचा विकास आपण असा केलेला नाही की लोक आपली बचत कुठेतरी चांगल्या उद्योगामध्ये करतील. सोनं सोडायचं. म्हणजे युद्धाच्या वेळेस 62 सालचं युद्ध चीन बरोबरचं, त्यावेळेला सोन्यावरती काही नियंत्रण आणलं काही प्रमाणामध्ये. मग ती आता नंतर लालबहादूर शास्त्री पंतप्रधान होते, नंतर इंदिरा गांधी होत्या, त्याच्यानंतर जनता पक्षाचं, त्याच्यानंतर इंदिरा गांधी, पुन्हा नंतर एकदा अटल बिहारी, असं सगळं होत चाललं. 90 सालापर्यंत असं होतं. इंदिरा कुमार त्यावेळेला नव्हते, विश्वनाथ प्रताप सिंग होते आणि शेवटी मनमोहन सिंग आले. या 90 सालापर्यंत 68 साली एक सुवर्ण नियंत्रण कायदा सुरू झाला. त्याच्यामधून सोन्याचा साठा तुम्ही किती करू शकता, तुम्ही दागिने सुद्धा केलेत, म्हणजे ते दागिन्यांवरती बंदी नव्हती, त्याच्या काय म्हणूया त्याच्याकडे रिसीट पाहिजेत, हे पाहिजे, अशा अटी होत्या. आणि सोन्याचे बार्स किंवा सोन्याचे बिस्किट याच्या फॉर्म मध्ये सोनं ठेवायला खूप सिव्हिअर रेस्ट्रिक्शन्स घातलेली होती. सिव्हिअर रेस्ट्रिक्शन्स का घातली होती की हाच मुद्दा होता. आता याच्यामधून स्मगलिंग सुरू झालं. आता स्मगलिंग तुम्ही थांबवू शकत नाही, म्हणून जर हे सोन्याच्या आयात तुम्ही खुली करत असाल तर मग ड्रग्जचं सुद्धा स्मगलिंग होतं. मग ड्रग्ज पण खुली करून टाका. म्हणजे तुम्ही सगळ्याच बेकायदेशीर, म्हणजे गांजा कायदेशीर करून टाका. कारण लोक काहीतरी करून तो बेकायदेशीर करून करतात किंवा ड्रग्ज हे करतात, आयात करतात. ती मेफेड्रोन वगैरे सगळं कायदेशीर करून टाका. त्याच्यामध्ये हे करायचं का आपण? किंवा बेकायदेशीर जर होत असेल तर त्याच्यावरती सिव्हिअर अकाउंटेबिलिटी करा. त्याला तिथं वेल्थ टॅक्स रद्द केला. एक सांगतो प्रशांत, फक्त एक मुद्दा सांगतो. सोन्याचे जे दागिने असतात ते दागिने एका मर्यादेपेक्षा जर जास्ती असतील तर 2016 पर्यंत सोन्याच्या दागिने व इतर अनेक प्रकारची वेल्थ आहे, एक त्यातलं सोन्याचे दागिने सांगितलं मी. 2016 पर्यंत आपल्या देशामध्ये वेल्थ टॅक्स होता. सन्माननीय नरेंद्र मोदी आणि देशभक्त आपले अर्थमंत्री कोण होत्या, तर त्यांनी अरुण जेटली, तर त्यांनी मिळून वेल्थ टॅक्स रद्द केला. म्हणजे सोन्याच्या दागिन्यांवरती निदान थेरॉटिकली तरी वन ऑफ द ॲसेट, नॉट द ओनली ॲसेट बट ॲज वन ऑफ द ॲसेट्स का कर लागू शकत होता. त्याची अकाउंटेबिलिटी काहीतरी राहू शकत होती. तुम्ही खरेदी कुठे काय सगळं बंद करून टाकलं. आणि जे काही सांगतो डिमॉनिटायझेशन झालं, त्याच्या पुढच्या 6 महिन्यामध्ये सोने आणि चांदीची आयात दुप्पट झाली. लक्षात घे देशामध्ये. डिमॉनिटायझेशनची फलश्रुती काय, तर सोनं आयात झालं. तर हे त्याच्यामुळे माझं असं स्पष्ट मत आहे की एखाद्या माणसाची लाईफस्टाईल अतिशय वाईट आहे, अत्यंत वाईट, खातो पितो काय सगळंच वाईट आहे लाईफस्टाईल सगळं. पण त्याला चुकून काहीतरी एखादं दुखणं झालं गंभीर अशा प्रकारचं, तर तो आत्मपरीक्षण करतो ना कठोर, आणि मग पहिल्यांदा ज्या चुका केल्या त्या सगळ्या दुरुस्त करून नवीन काहीतरी जगायला लागतो. अशी संधी तुझे म्हणालास
की बरोबर. संकटात संधी तीही हम्म. आहे. परंतु अर्थातच ही यांना कळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण यांचे पाठीराखे हे हम्म. बडे शेठ लोक आहेत. काळा बरोबर. पैसा निर्माण करणारे, बाळगणारे, भ्रष्टाचार करणारे हेच लोक आहेत. त्याच्यामुळे हे सरकार अशा प्रकारचे कडक पावलं खऱ्या अर्थाने घेणं कधीच शक्य नाही. सो बरोबर. माय डिमांड इज बॅन इम्पोर्ट ऑफ गोल्ड इन इंडिया. बरोबर. नाही, आणि तेच म्हणजे मुद्दा पुन्हा तोच होतोय, की म्हणजे हा जर आर्थिक राष्ट्रवाद तुम्ही दाखवा असं म्हणत असाल, तर त्याच्यामध्ये येस, मग खरंच सर्वाधिक दाखवा. अपेक्षा जी आहे ती तुम्ही पुन्हा गरिबांच्याकडनंच करताय. म्हणजे वेल्थ टॅक्स जर तुम्ही कमी करत असाल पूर्णपणे, तर याचा अर्थ ज्या गोष्टी तुम्ही करू शकत होता आर्थिक शिस्तीसाठी, त्या तुम्हाला तुमच्या ठराविक मित्रांसाठी तुम्ही करत नाही आहात, हे याच्यामधनं दिसतंय. सर, चर्चेच्या शेवटी जाता जाता म्हणजे जे उपाय सांगितले त्याच्यामध्ये एक चिंताजनक हा पण होता, की खतं जी आहेत त्याची पण म्हणजे आयात आपल्याकडे कमी झाली पाहिजे. तर शेतकऱ्यांच्या दृष्टीने सुद्धा हा अतिशय म्हणजे चिंतेचा विषय आहे. आपलं होय, प्रोडक्शन वाढणार कसं जर तुम्ही खतांचा वापर नाही झाला, रासायनिक खतांचा तर? अगदी बरोबर आहे. तर रासायनिक खतं आता दुसरं, आता इथं पुन्हा धोरण आणि संकट हा प्रश्न आहे. हां. रासायनिक खतं वाईट आहेत शेताला, सगळ्यांना मान्य आहे. हो. परंतु हे फक्त तुम्हाला आयातीचा प्रश्न आला कीच फक्त आठवतं का? हं. तुम्हाला तुमची संपूर्ण धोरण प्रणाली ही रासायनिक खतं कमी होऊन नैसर्गिक खतं जी आहेत, ऑर्गॅनिक जे सेंद्रिय खतं आहेत, तिकडे वळण देण्याची असली पाहिजे. बरोबर. त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात तुम्ही सबसिडीज दिल्या पाहिजेत, उत्तेजन दिलं पाहिजे लोकांना. खरंय. पण यांनी फक्त काय केलं, रासायनिक खतावरची जी अनुदानं होती ती बंद केली. फक्त स्वतःचा पैशातून सुटका करून घेण्याच्या दिशेने ते बरोबर. वाटचाल केली. हं. अनुदान आहे पण ते अत्यल्प केलं त्यांनी ऑलमोस्ट ह्याच्यामध्ये. आणि सेंद्रिय खतांच्या वापरासाठी, सेंद्रिय उत्पादनांसाठी कुठलंही उत्तेजन आणि ऍक्टिव्ह पावलं काहीच नाही. म्हणजे तुम्ही काय करणार, की क्रायसिस आला की आता अजिबात फास्ट फूड खायचं नाही. अरे पण दुसरं मिळतच नाही ना, म्हणजे तुम्ही हं. आता खाणंच बंद करताय. हे असं हं. नाही चालणार. बरोबर. आता हा अजून एक मुद्दा प्रशांत, तू शेवटी जाण्यापूर्वी मला असं वाटतं आपला खाद्यतेलाचा मुद्दा राहिलेला आहे चर्चेचा. मला बरं. असं हां. वाटतं तो सुद्धा खूप चर्चा होणं त्याची आवश्यक आहे. बरं. आता खाद्यतेलांची जी आयात आहे ती हं. सध्या आपण क्रूड तेलाची आपल्या गरजेच्या 85% क्रूड तेल आपण आयात करतो. बरं. हा, खाद्यतेलापैकी आपण 65% आयात करतो. हं. आणि आपण आर्थिक महासत्ता वगैरे असण्याच्या गोष्टी करतो. हं. आपला शेतीप्रधान देश आहे वगैरे अशा गप्पाही मधून मधून आपण मारत असतो. हं. मेक इन इंडियाच्याही गोष्टी करत असतो. तर हं. क्रूडची सोडून त्याचे नैसर्गिक घटक आहे, पण तेल बिया त्या हं. बाबतीतला इतिहास सांगण्यासारखा आहे. हं. 1970 पर्यंत साधारणपणे आपण स्वयंपूर्ण होतो. 70 सालानंतर बरीच समस्या निर्माण झाली हं. आणि आयातीची खूप मोठी गरज, म्हणजे तेल आयात करायला लागलं. मग त्याच्यानंतर खूप शॉर्टेजेस तयार झाली वगैरे. मग ते तुम्हाला माहिती आहे, गुजरातमध्ये आंदोलन झालं, महाराष्ट्रात झाले, नवनिर्माण आंदोलन झालं. चिमणभाई पटेल यांचं सरकार या तेलाच्याच काळ्या बाजारावरती गेलं वगैरे वगैरे. ही परिस्थिती साधारण 1980-85 पर्यंत भयंकर पद्धतीने वाढतच गेली. 86 साली राजीव गांधी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी अमूलचे जे करते करविते होते, आपले कुरियन, कुरियन. ते आणि अजून एक कोणतरी होते, मला त्यांचं नाव आठवत नाही आता, त्यांना सांगितलं की तुम्ही तेल बियांमध्ये आपण स्वयंपूर्ण व्हावं याच्यासाठी एक कार्यक्रम द्या. त्यांनी तो दिला, तो राबवला आणि 93-94 पर्यंत अशी परिस्थिती तयार झाली की आपण तेल बियांच्या बाबतीमध्ये, म्हणजे खाद्यतेलाच्या बाबतीमध्ये ऑलमोस्ट स्वयंपूर्ण झालो. परंतु नंतर त्यावेळेला कुठलाही विचार न करता आणलेलं जागतिकीकरणाचं धोरण हे चर्चा सुरू झाली की आता खाद्यतेलाची आयात आपण ओपन केली पाहिजे, म्हणजे रेस्ट्रिक्शन नाही घालायची. आणि मग वाजपेयींचं जेव्हा सरकार आलं 2000 साली तेव्हापासून आपण फ्लडगेट्स ओपन केली त्याची, भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळात. आणि त्याच्यानंतर हे अवलंबित्व वाढत वाढत आज 65% पर्यंत आपण खाद्यतेल आयात करतो. त्याचा आताच्या क्रायसिसशी संबंध असा आहे, इंडोनेशिया, मलेशिया वगैरे या भागात तेल येतं नाही. आता तिथं पाम ऑइल येतं. आरोग्याच्या दृष्टीने ते हॉट प्रेस्ड, त्याचं जे तेल आहे ते हॉट प्रेस्ड ऑइल, हॉट प्रेस मिल्समध्ये तयार होतं. म्हणजे सोयाबीनचं असेल किंवा कुठलं, आपण सोयाबीनची सुद्धा मोठी एक लॉबी तयार केली, म्हणजे सोयाबीन तेलाची. हे सगळे हॉट प्रेस आहेत. आणि देशवाद, तुम्हाला जर देशीवाद करायचा असेल तर कोल्ड प्रेस तेल जे आहे ते सगळ्यात आरोग्याला चांगलं. त्याला लाकडी घाण्याचं म्हणा, आपल्या घाण्याचं तेल, त्याच्याबद्दल हे काही बोलत नाही. त्याच्याबद्दल अनुदान द्या ना त्याला, बरोबर. लोक ते तेल खरेदी करतील. आता काय झालंय, इंडोनेशिया, मलेशियामध्ये त्यांनी त्यांची जमीन जी आहे ती बायोडिझेलला
त्याकडे ते वळलेले आहेत, कारण इंटरनॅशनल बाजारामध्ये क्रूड ऑइलचा प्रश्न तयार झाला आहे. त्यामुळे आता पुन्हा अवलंबित्व आलं खाद्यतेलासाठी, की त्यांनी बायोडिझेलकडे ते गेले, तिथून पाम ऑइल कमी मिळणार, त्याच्या किमती वाढतात, की आता आपण पुन्हा तहान लागलेले वीर खाण्याला सुरुवात. पण जो कार्यक्रम राजीव गांधींचा मी काय प्रत्येक धोरणाच्या बाबतीत समर्थक नाही, परंतु त्यांनी हे धोरण जे राबवलं ते न कळण्या इतका अंधभक्त आणि भारतीय जनता पक्षाच्या पाठीराख्याने इतकं मूर्ख पण नाही. किंवा त्यांनी जे चांगलं धोरण राबवलं त्याला चांगलंच म्हणलं पाहिजे. आणि त्यामुळे आता मग ह्याच्यातनं काय करायचं, संकटात संधी आहे. खाद्यतेलामध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी आणि कोल्ड प्रेस ऑइलला बढावा देण्यासाठी, उत्तेजन देण्यासाठी काहीतरी उपाय करा, त्याच्यामुळे आयात कमी होईल. आणि थोडासा सांस्कृतिक पण प्रश्न आहे, तो सुद्धा प्रशांत कदम आपण लोकांना सांगितलं पाहिजे, की आज म्हणजे काही मला वाटतं 30-35 वर्षापूर्वी आपला दरडोई तेलाचा वापर साधारण 9-9.5 किलो होता वार्षिक. आज तो किती आहे माहिती आहे का, 23 किलो आहे. यासाठी मी सरकारला दोष देणार नाही, परंतु हा सांस्कृतिक बदल हा लोकांनी सुद्धा करण्याची गरज आहे. तुम्ही 23 किलो तेल एक मनुष्य सरासरीने आहे, म्हणजे गरीब अजिबात एवढं वापरत नाहीत. म्हणजे एक मध्यम आणि उच्च वर्ग काय तेल पितो का काय मला कळत नाही, हार्ट अटॅक येतील नाही तर काय होईल लोकांना. असो, हा वेगळा मुद्दा आहे, पण हा सांस्कृतिक मुद्दा आहे. मला असं वाटतं की आपल्या चॅनलवरनं लोकांचं सुद्धा प्रबोधन होणं आवश्यक आहे, म्हणून मुद्दा मी असा उल्लेख केला. सर, खूप खूप धन्यवाद या सविस्तर चर्चेबद्दल. आणि पंतप्रधानांच्या या आवाहनानंतर जे अचानकपणे एका मोठ्या संकटाची चाहूल लागल्याप्रमाणे सगळे जागे झालेले आहेत अचानक, या सगळ्यामध्ये काही गोष्टी कशा कायमस्वरूपी आपल्याकडे व्हायला पाहिजेत, सरकारनं धोरणांमध्ये मूलभूत बदल जे आहेत ते कसे केले पाहिजेत, हे अतिशय सविस्तरपणे या सगळ्या चर्चेमुळं म्हणजे उघड झालेलं आहे. खूप खूप धन्यवाद या संपूर्ण चर्चेबद्दल. प्रेक्षकांना तुम्हाला जर या सगळ्या मुलाखतीसाठी काही सूचना किंवा कमेंट्स करायच्या असतील तर आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.